रामजी पाटील वाड्याच्या जोत्यावर बसलेला होता. शेजारी पाटलीनबाईही होत्या. दोघं गप्पा मारत होते. गप्पा रंगत रंगत मास्तरपर्यंत आल्या. पाटलीनबाई जरा रागातच म्हणाल्या, त्या मास्तरला कशाला घरात ठेवला? उगाच कशाला परका माणूस घरात? ते आहे म्हणा, पण आपला हिरा आला त्याला घेऊन. मग अजून 2-4 दिवसांनी देऊ काढून. पाटील म्हणाला, ते काही नाही, इथे नको ठेवू त्याला. घरात ती टवळी आहे, नवरा खाऊन बसली आहे, ती तरुण आहे. जेवताना मास्तर तिच्याकडे बघत होता. उगाच विषयाची परीक्षा नको. पाटलीनबाई जरा ठसक्यातच म्हणाली, म्हणजे तसं काय झालं तर दोघांचे मुडदे पाडील मी. त्याला उद्याच्या उद्या घराबाहेर काढतो. पाटील रागाने म्हणाला. त्याला रागाची एक सनक आली. त्याच वेळी तो घरात आला. मास्तरला पाहून पाटलाच्या डोक्यात पुन्हा सनक आली. मास्तर, तुम्ही आता राहिले ते राहिले, पण आता पुरे झाले तुमचे. तुमचे बस्तान दुसरीकडे हलवा. उगाच 2 शब्द वाईट बोलण्यापेक्षा आता धीराने सांगतो आहे. पाटलाच्या बोलण्याने त्याला जरा रागच आला. पाटील, मी काय इथे मनाने आलो नाही. हिरा पाटलांनी आग्रह केल्यामुळे आलो. मी काही इथे कायमचा राहण्यासाठी आलो नव्हतो. आज मी जाणारच होतो. तोही रागातच म्हणाला. त्याच्या अशा बोलण्याने पाटील चांगला तापला. त्याचा राग इरेला पेटला. मग काय, कायमचाच इथे राहतो का? धीरानं सांगितलेलं कळत नाही का? मास्तर आहे म्हणून जरा धीर धरून सांगतोय, तर उलटच बोलत आहे. तुला गावात राहायचं नाही का? चल निघ आता इथून. पाटील रागाने बोलत होता. हा जरा घाबरूनच गेला. पाटील एकदम आरेतुरेवरच आला. पाटील जर पुन्हा पेटला तर आपल्याला गावात राहू देणार नाही. त्यांनी पाटलाला हात जोडले आणि तो आपला सामानासहित वाड्याच्या बाहेर पडला. दिवस सरत होते. ऋतू उलटत होते. हिवाळा उन्हाळा गेला. पावसाळा सुरू झाला. सह्याद्रीच्या कुशीतला तो परिसर हिरवाईने चांगलाच नटला होता. निसर्गाची कित्येक रूपे प्रत्यक्षात आकार घेऊ लागली. तिकडे वातावरण असे उत्साहाने वाढत होते आणि त्याला समांतर असे यांचे प्रेम खुलत होते. सगळ्यांपासून अदृश्य असे आपले प्रेम फुलवत होते. पावसाळा असल्याने नदीकाठी जाणे बंद झाले होते. नदी दोन्ही तीर भरून जोराने वाहत होती. नदीच्या अलीकडच्या काठावर गावापासून थोडे दूर आणि थोड्या उंच ठिकाणावर महादेवाचे एक जुने मंदिर होते. श्रावण महिना असल्याने गावातील 1-2 महिला मंदिरात दर्शनासाठी येत. श्रावण महिन्यातील ती एक प्रसन्न सकाळ होती. पावसाची सतत धार रात्रीपासून सुरू होती. नेमकाच सोमवार आलेला होता. थोडा पाऊस असल्याने सगळे घरातच बसलेले होते. शाळेच्या जवळच्या आपल्या खोलीत हा आरामात बसलेला होता. महादेवाच्या मंदिरात जाणारा रस्ता याच्या खोलीच्या समोरून जात होता. सकाळचे 6 वाजले असतील. आकाशात ढग असल्याने वातावरण अजूनही थोडं अंधार दिसत होता. त्याला बाहेर काहीतरी हालचाल जाणवली. तो तसा उठून बाहेर आला. बाहेर रूपा होती. तिला समोर पाहून त्याला आनंद झाला. मी मंदिराकडे जात आहे, तुम्ही या थोड्या वेळाने, ती त्याच्याकडे बघत म्हणाली. तो हो म्हणाला आणि ती मंदिराकडे निघाली. बऱ्याच दिवसापासून त्यांची भेट नव्हती. त्याने उत्साहाने आंघोळ केली, कपडे घातले आणि तो मंदिराकडे निघाला. पाऊस असल्याने आणि सकाळची लवकर वेळ असल्याने मंदिराच्या आसपास कोणीही नव्हते. हा मंदिरात जाऊन पोचला. मंदिराच्या पाठीमागे एक छोटासा सभामंडप होता. त्याच्या एका कोपऱ्यात ती बसलेली होती. त्याने दर्शन घेतले आणि तो तिच्याकडे गेला. त्याला बघून तिने स्मित केले. त्याने हलकेच हसून तिला अभिवादन केले. थोडे अंतर राखून तो तिथे बसला. ती आज खूप सुंदर दिसत होती. दोघे गप्पा मारत बसले. प्रेमाच्या परमोच्च बिंदूपर्यंत तो पोचले होते. पुढे काय होईल, जग काय म्हणेल, हा विचार त्यांच्या मेंदूपर्यंत आला नव्हता. केवळ प्रेमाच्या अखंड अवस्थेत ते बुडाले होते. त्या प्रेमाला वासनेचा स्पर्श होता.
निर्मळ प्रेमाचे ते दोघे साक्षीदार होते. दोघे आपल्याच प्रेमात तल्लीन होते. गप्पा मारण्यात वेळ कसा निघून गेला कळालाच नाही. पाऊस थांबला होता. ऊन वर आले होते. तरी ते बोलण्यात मग्न होते. अचानक त्यांना कोणाची तरी चाहूल लागली. त्यांनी चमकून वर पाहिले. समोर रघु सोनाराची बायको उभी होती. हातात पूजेचे ताट होते. रघु सोनाराची बायको पाटलीनबाईची खास होती. तिला पाहून रूपा घाबरून गेली. तिनं असं आपल्याला बघायला नको होतं. रघु सोनाराची बायको निघून गेली. रूपा जागेवरून उठली आणि लगबगीने घरी निघून गेली. तिला भीतीने ग्रासले होते. हा प्रकार तिने घरी सांगितला तर दोघांचे आयुष्य अडचणीत येणार होते. सकाळी सकाळी कोणाच्या तरी दारावरच्या थापेने तो जागा झाला. आपण झोपेतच काहीतरी ऐकत आहोत असे त्याला वाटले. पण दार ठोठवल्याचा आवाज वाढतच जाऊ लागला. तो दचकून अंथरुणातून जागा झाला. त्याला कालचा प्रसंग आठवला आणि भीतीची एक सनक मेंदूपर्यंत गेली. कोणीतरी जोरजोरात दार ठोठवत होते. त्याला दारात कोण असेल याची काही कल्पना येईना. कदाचित पाटील असेल. जर पाटील असेल तर आज आपला मुर्दा पडेल या विचाराने तो घाबरतच दाराजवळ आला. जरा बाहेरची चाहूल घेऊन लागला. पण काही केल्या बाहेर कोण आहे हे कळेना. पुन्हा दार ठोठवल्याचा आवाज आला. आता त्याची सहनशक्ती संपली होती. जे व्हायचे ते होईल असे म्हणत त्याने दार उघडले. दारात हिरा पाटील उभा होता. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर जाणवले होते की तो घाबरल्यासारखा दिसत होता. त्याने गडबडीत त्याला घराबाहेर काढले आणि आवेगाने म्हणाला, मास्तर, लवकरात लवकर गाव सोडा. इथून लगेच पळा. माझा बाप तुमचा मुर्दा पाडण्यासाठी इकडेच येत आहे. रघु सोनाराच्या बायकोने काल तुम्हाला आणि वहिनीला सभामंडपात एकत्र बसताना बोलताना पाहिले असं तिने घरी येऊन सांगितले. ती आत्ताच आली होती. ते ऐकून माझा भाऊ हातात कुऱ्हाड काठी घेऊनच तुमच्याकडे निघाले आहेत. मी मोटारसायकलवर त्यांच्या आधी तुमच्याकडे आलो. तुम्ही आधी इथून पळ काढा. तुमचा जीव धोक्यात आहे. माझ्या हातात असतं तर मी तुम्हाला काहीही करून वाचवलं असतं. एवढंच नाही, वहिनीशी तुमचं लग्न ही लावून दिलं असतं. पण सगळ्या गोष्टी माझ्या हातात नाहीत. क्रोधाने त्या सगळ्यांचे मस्तक पेटलेले आहेत. त्यांना या स्थितीत काहीही सांगितलं तरी समजणार नाही. त्या क्रोधाच्या भारात ते तुमचा जीव घ्यायला पण मागे पुढे पाहणार नाहीत. तुमचा स्वभाव चांगला वाटला म्हणून तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते. त्यानेच तुम्हाला सांगायला इथपर्यंत आलो आहे. या स्थितीत इथून पळ काढा. गाव सोडून जा. पुन्हा इकडे फिरकूही नका. जीव आहे तर सगळं आहे. त्याला याही स्थितीत हिरा पाटला बद्दल हेवा वाटला. माणूस कसा असावा याचे उत्तम उत्तर हिरा पाटील होता. स्वतःच्या भावापासून एका परक्या माणसाला वाचवण्यासाठी तो धावत पळत इथपर्यंत आला होता. स्वतःच्या वहिनीचे लग्न एका परक्या मास्तराशी लावायला तयार होता. त्याला रूपाच्या आठवणीने कसं तरी झालं. तिची काळजी त्याला लागली. त्याने त्याही परिस्थितीत प्रश्न केला, पाटील, रूपा कशी आहे? तिला काही केलं नाही ना? त्या प्रश्नाने हिरा पाटलाला थोडंसं संकोचल्यासारखं वाटलं. पण रूपाबद्दलच्या त्याच्या प्रेमाने त्याला गहिवरून आलं. तो म्हणाला, मास्तर वहिनी ठीक आहेत. त्यांची काळजी करू नका. पहिल्यांदा स्वतःची काळजी करा आणि बाप इकडे येण्याआधी इथून पळ काढा. तो तळमळीने पुन्हा पुन्हा सांगत होता. त्याला धोक्याची कल्पना आली. हिरा पाटील हिताचं सांगत आहे, इथून पळ काढलाच पाहिजे. तो जंगलाच्या दिशेने पळत निघाला. त्याला स्वतःची काळजी वाटत होती, पण त्याहीपेक्षा दुपटीने रूपाच्या काळजीने त्याला अस्वस्थ होऊ लागले. हिरा पाटलाच्या रूपाबद्दल विचारले तेव्हा त्यांचा चेहरा पडला होता. त्याचा अर्थ काहीतरी वेगळं होतं. काहीतरी विपरीत घडलं होतं. त्याच्या डोळ्यात त्या विचाराने अश्रू तरळले. पाठीमागे कोणाचे तरी ओरडण्याचा आवाज आला. पाठोपाठ कोणीतरी त्याच्याकडे वेगाने पळत येताना दिसले. त्याने पाठीमागे वळून बघितले. रूपा त्याच्याकडे पळत येताना दिसली. ती धावत होती.
तिला पाहताच अतिशय आनंद वेगाने तो तिच्याकडे धावत गेला. दोघेही जवळ आले. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. तिला सुखरूप पाहून त्याला अत्यानंद झाला. त्यांची नजर थोडी दूर गेली. तिकडे मोटारसायकलवर हिरा पाटील दिसला. तो हाताने इशारा करत होता. आता दोघेही इथून दूर जा. त्यांनी हात हलवून हिरा पाटलाला निरोप दिला. हिरा पाटील यांनीच रूपाला इकडे आणून सोडले हे त्याने लगेच ओळखले. त्याने मनातून हिरा पाटलाचे उपकार मानले आणि ते जंगलातून पुढे जाऊ लागले. आता तो निर्धास्त होता. त्याच्यासोबत आता रूपा होती. कोणाची भीती उरली नव्हती. तो वेगाने जंगलातून बाहेर पडण्यासाठी धावू लागले. जंगलाच्या उत्तरेकडे शिव्या दिल्याचा आवाज येऊ लागला. त्या दोघांनी तिकडे बघितले. रामजी पाटील, त्याची पोरं आणि इतर गडी व गावातील 10-12 माणसं हातात काट्या कुऱ्हाडी घेऊन त्यांच्याकडे येताना दिसली. भीतीने अंगावर सरकन काटा आला. त्यांना पाहून ते दोघे त्यांच्या विरुद्ध दिशेला पळू लागले. दोघांनी एकमेकांच्या हाताला धरले होते. जन्मभर असे दोघे एकमेकांना सोबत घेऊन धावले असते, पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हते. चिखलातून वाट काढून ते धावत होते आणि त्यांच्या पाठीमागे तो 14-15 जणांचा जमाव धावत होता. चिखलामुळे पायांना वेग येत नव्हता. तरीही अगदी जीवाच्या आकांताने ते धावत होते, कारण पाठीमागे येणारे सगळे वैरी होते, खुनी होते. त्यांच्या हातात सापडलो की इथेच याच जंगलात आपली समाधी होईल ही पक्की जाणीव त्यांना होती. त्यांच्या हातात सापडणे म्हणजे जगण्याची आशा संपुष्टात येण्यासारखे होते. एकनाथाच्या मनात विचार थैमान घालत होते. सोबत रूपा होती म्हणून पळताना पायात 10 घोड्यांचे बळ येत होते. अचानक पाठीमागचा आवाज समीत आल्यासारखा वाटला. त्याने पाठीमागे वळून पाहिले. वळल्यामुळे त्याचा धावण्याचा वेग कमी झाला. त्याचा हात धरून धावणारी रूपा अडखळली आणि धपकन जमिनीवर पडली. त्याच वेळी पाठीमागून भीर करत एक दगड आला. दगड त्याच्या डोक्याचा वेध घेणार की खाली पडलेली रूपा एकाकी उठली आणि तिच्या डोक्यावर तो दगड आदळला. क्षण स्तब्धताच पसरली. पाठीमागून पळणारा जमाव जागेवरच थांबला. याचे डोळे विस्फारले आणि तोंडातून रूपा असा चित्कारी बाहेर पडला. याच्यावरचा वार तिच्यावर झाला होता. पाठीमागून डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. रूपा खाली जमिनीवर पडली. रक्ताचा ओघळ भळाभळा वाहू लागला. ती पाण्याबाहेर काढलेल्या माशावानी तडफडू लागली. डोळे तिरके झाले. वर आकाशाकडे नजर झाली. हातपाय वेदनेने झाडू लागली. तिची शेवटची धडपड सुरू झाली. तिचा देह हळूहळू शांत होऊ लागला. ती त्याही अवस्थेत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. त्याने कान तिच्या तोंडाजवळ नेले. एकनाथ, पळा. इथे क्षणभर थांबू नका. तुम्हाला ते जिवंत ठेवणार नाही. तुम्ही धावा. ती वेदनेने तडफडत होती, तरी त्याचीच काळजी करू लागली. त्याला गहिवरून आलं. तो तिला मिठीत घेऊन रडू लागला. एव्हाना मागचा घोळका वेगाने त्याच्या दिशेने येत होता. मागून दगडफेक चालूच होती. एकनाथ, जा तुम्ही. तुम्हाला माझी शपथ, आपल्या प्रेमाची शपथ. पुढच्या जन्मी ईश्वर आपल्याला एकत्र आणेल. हे आयुष्य संपलं आता. आपण पुढच्या आयुष्यात एकत्र येऊ. तुम्ही स्वतःला वाचवा. तुमचं आयुष्य वाचवा. त्यानेच मला शांती मिळेल. तुम्ही पळा. इथून लवकरात लवकर धावा. तिने त्याचा हात हातात घेतला. डोळे भरून एकदा त्याच्याकडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे स्मित झळकले आणि तिने डोळे मिटले. अगदी कायमचेच. त्याला दुःखाचा एक उमाळा आला. रूपा, असं म्हणून तो खूप रडू लागला. त्याचं चित्त सैरभैर झालं. क्षण काय करावं त्याला कळेना. घोळक्याचा आवाज 10 पावलांवर आला. तसा तो दुःखातून भानावर आला. त्याने डोळे पुसले आणि वेगाने तो जंगलाच्या दिशेने पळू लागला. क्रोधाने, दुःखाने, सुडाच्या भावनेने त्याचे पाय रथाच्या चक्राप्रमाणे वेगाने अंतर कापू लागले. पाठीमागचा जमाव कुठेच दिसेना. तेव्हा तो थांबला. एका झाडाच्या बुंध्याला टेकून तो बसला आणि त्याने अश्रूचा पूर मोकळा केला.
रूपाच्या आठवणीने तो शोकाकुल झाला. कितीतरी वेळा तो रडत होता. सूर्य बुडायला आला होता. तो कानोसा घेत रूपा पडली होती त्या जागेवर आला. रूपाचा देह तिथेच पडला होता. तिचा तो निष्प्राण पडलेला देह पाहून त्याला गलबलून आलं. त्याने तो देह उचलला, स्वतःच्या मांडीवर घेऊन थोडा वेळ स्वस्थ बसून राहिला. तिच्या कपाळावर अलगद थोपटत राहिला. तो उठला. शेजारी एक खड्डा होता. त्या खड्ड्याला त्याने एका बाजूने काठीने खोल केलं. चारी बाजूने त्याला खणले. रूपाचा देह उचलला आणि त्या खड्ड्यात ठेवला. आजूबाजूची कोरडी माती आणून त्या देहावर टाकली. त्याला ही प्रत्येक कृती करताना गलबलून येत होतं. रूपा गेली हीच गोष्ट त्याला असह्य होत होती. तिच्या मरणाला आपणच कारणीभूत आहोत असं राहून राहून त्याला वाटत होतं. पण आपण निर्मळ प्रेम केले, त्याची शिक्षा आपल्याला कशी का मिळावी तो विचार करून करून थकून गेला. त्याने रूपाचा देह जमिनीत नीट पुरून टाकला. बाजूचे एक रोपटे आणून तेथे लावले. पण आता तो क्रोधाने पेटला होता. त्याचा संयम संपला होता. प्राणप्रिय रूपाच्या हत्येचा सूड ही एकच भावना मनात खतखत करू लागली. संध्याकाळ झाली होती. तो कानोसा घेत त्याच्या खोलीकडे आला. खोलीजवळ कोणीही नव्हते याची त्याने खात्री केली. तो खोलीच्या पाठीमागच्या झाडाजवळ जाऊन थांबला. रात्र होण्याची वाट बघू लागला. रात्र झाली तसा तो चपळ झाला. त्याने गडबड सुरू केली. तो कानोसा घेत खोलीत आला. कोपऱ्यात ठेवलेली 5 लिटरची रॉकेलची कॅन त्याने उचलली. सोबत काडीपेटी खिशात कोंबली. एव्हाना मध्यरात्र उलटून गेली होती. रात्रीचा 1-1:30 वाजला असेल. गाव सामसूम झाला होता. हा हळूहळू राशन दुकानाजवळ आला. सोबतच लोखंडी गजाने त्याने राशन दुकानाचे कुलूप तोडले. क्षण 2 क्षण त्याने श्वास रोखून धरला. त्याने दुकानाची कडी काढली. दुकानात उभ्या केलेल्या रॉकेलच्या कॅनपैकी त्याने एक 10 लिटरची कॅन उचलली आणि तो रामजी पाटलाच्या वाड्याकडे निघाला. आता तो क्रोधाने पेटलेला होता. तो झपाझप पावले टाकत वाड्याजवळ आला. वाड्याच्या मागच्या बाजूला तो आला. वाड्याला सगळ्या बाजूंनी लाकडाचे बांधकाम होते. त्याने एका ठिकाणाहून रॉकेल टाकायला सुरुवात केली. वाड्याच्या वरच्या खालच्या बाजूला रॉकेल टाकले. बाहेरचे सगळे लाकडी बांधकाम रॉकेलने भिजवले. तो तसाच पुढे होत हातात 5 लिटरची कॅन घेऊन वाड्याच्या एका भिंतीवरून चढत वर आला. खाली रामजी पाटील झोपत तो त्या खोलीच्या सगळ्या भिंतीवर त्याने रॉकेल ओतले. सगळे काम चोख झाले होते. तो वाड्याच्या बाहेर आला. जवळच्या लोखंडी गज त्याने बाहेरून मुख्य दरवाजाला अडकवला. खिशातली गाडीपेटी बाहेर काढली. एकदा रूपाचा चेहरा डोळ्यापुढे आणून काडी पेटवली. वाडा ढणढण पेटत होता. सगळीकडे हाहाकार माजला होता. वाड्यातून ओरडण्याचे आवाज येऊ लागले. दारावर धडका बसू लागल्या. पण बाहेर त्या अडकवलेल्या गजाने चोख काम केले. पाटील, त्याची पोरं आणि इतर गडी यांना वाड्याच्या बाहेरच पडता येईना. सगळा गाव जागा झाला. पण अग्नी एवढा पेटला होता की वाड्याच्या जवळ जाण्याची कोणाची हिंमत होईना. अग्नी भडकतच गेला. आतल्या हाका, रडण्याचा आवाज जोर जरात येऊ लागल्या. अग्नी पुन्हा भडकत होता. हळूहळू आतील आवाज शांत झाला. आगीच्या ज्वालाही शांत झाल्या. आगीच्या ज्वालेत वाडा खाक झाला. हिरा पाटील शेतावर होता. तो येईपर्यंत वाड्याचे केवळ भस्मावेश उरले होते. आतील पाटील, त्याची पोरं सगळेजण त्या भस्म झाले होते. ते वाड्याचे दृश्य पाहून हिरा पाटलाच्या डोळ्यातून पाणी आले. शेवटी कर्माचे फळ बापाला मिळालेच असा विचार करून तो मटकन खाली बसला. त्याला कळाले होते वाडा मास्तरमध्ये पेटलेल्या सुडाच्या अग्नीने पेटला आहे आणि त्या अग्नीला जबाबदार सर्वस्वी त्याचा बाप होता. त्या वाड्याकडे बघतच हिरा पाटील पुन्हा पुन्हा रडत होता. बाप, भाऊ मेल्याचे दुःख होते. वहिनी मेल्याचे दुःख होते. काही वेळाने तो शांत झाला. सगळं काही शांत झालं. पाटलाचा एकमेव अंश त्याच्या रूपाने आता उरला होता. सूड घेतला होता याचे समाधान मानावे की रूपा गेली याचे दुःख मानावे. आपल्यासाठी तिने जीव दिला, मग आपले जगणे योग्य आहे का असा विचार करतच तो गावाशेजारच्या त्या उंच कड्याकडे निघाला. रूपाकडे जाण्यासाठी, अगदी कायमचा जाण्यासाठी.